मित्रांनो, या शिवश्री हॉटेलमध्ये आम्ही पावभाजी खाल्ली होते व तसेच स्पेशल मिसळी घेतली होते. एक चव खूप भारी. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आपण 2 पॉईंट व्हिजिट करणार आहोत. त्यातील एक आपलं शिवनेरी किल्ला व्हिजिट झालेला आहे व आता आपण ओझरचा गणपती पाहण्यासाठी जाणार आहोत. तर चला पुढे मित्रांनो कंटिन्यू करा. तुम्हाला नक्कीच आपण ही गणपतीचा ब्लॉग आवडेल. हा गणपती मंदिर आहे तो अष्टविनायक मंदिरापैकी एक आहे. चला तर मित्रांनो कंटिन्यू पहा. हा मित्रांनो, इकडे फ्रूट व भाजी मार्केट आहे. चलो मेंढ्या आरा ओय इकडे फिर शाबास. तिकडे हो तिकडे. ओय इकडे ना ओझर. अरे ओझर समोर आहे. चला चला चला. आता आपण सर्व ओझरच्या गणपती पाहायला चाललोय. काय लाईट चालू असं काहीतरी बोल. हे मित्रांनो पहा उसाची गाडी. गणपती मित्रांनो, हा ओझरचा गेट आहे. हे पहा इकडे. मोरया मोरया. आता मित्रांनो, आता जस्ट आपण ओझर गणपतीचा गेट क्रॉस केलेला आहे. आता गणपती बघूया किती, गणपती मंदिर बघूया किती अंतरावर आहे. आता थोड्याच वेळात आपण पोहोचू. असं आपण गेट पासून गणपती मंदिर मित्रांनो फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे भवन आहे मित्रांनो, भक्त भवन. हे पार्किंगची व्यवस्था आहे इकडे मित्रांनो पूर्ण. मित्रांनो, जर का तुम्ही विघ्नहर गणपती दर्शनाला येणार असाल तर इथे राहण्याची व्यवस्था आहे. असे मोठमोठे 3 भक्त भवन आहेत. तिथे येऊन तुम्ही राहू शकता. भक्त निवास हे काय पण मोठे भक्त निवास आहे. 3 नंबर आहे. पप्पानी पोटा जमा करून ठेवले. पप्पा ते पण पाहिजे.
चालेल एवढं. ओझरमधील विघ्नहर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकपैकी एक आहे. अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे. लाईन खूप मोठी आहे. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे 20 फूट लांब सभागृह असून आतील गाभारा 10 बाय 10 फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षण भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. श्री विघ्नहराच्या दर्शनासाठी सन्माननीय पवन कुमार सहाय परिवार मित्रांनो, मंदिराच्या साईडला बॅक साईडला हे पूर्ण मोठी अशी नदी आहे. हे बघा, हे इकडे समोर आपलं मंदिर आहे, गणपती मंदिर, आणि हे इकडे नदी आहे. चला तर मित्रांनो, आजच्या दिवसाचे दोन्ही आपले जे पॉईंट आपण ठरवले होते, जसं की शिवनेरी व ओझरचा गणपती, ते आपले दोन्ही पॉईंट आज बघून झालेले आहेत. तर चला आज आपला ब्लॉग इथे संपवतोय. चला तर मित्रांनो, आता आपण पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.